जे ह्या क्षेत्रात मी ॲक्सिडेंटली आले. मला असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं मी ह्या क्षेत्रात येईन. मला असा अभ्यास करून भूमिका नाही करता येत. नाईकबाई स्ट्रिक्ट आहेत, शिस्तीची बाई आहे, तत्वनिष्ठ बाई आहे. बाबा हिच्यावर काम करायचं म्हणजे आता काय टेन्शन होतं. एक प्रतिक्रिया येतील आधी घरूनच आल्या मुलांकडनं झाल्या की बाबा का असे नेहमी खडूस रोल करत असतो. नाईकबाईंकडनं तो पेशन्स शिका. त्यांनी खूपशी घरं आपली ना वाचतील आणि हेमंतकडनं काही शिकू नका. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि माझ्यासोबत नाईक कपल आहे आणि हा सीन एकदाच बघायला मिळणार आहे. आता इथे दोघंही एका प्लेटमध्ये खात आहेत, कारण की मला असं वाटतं मालिकेत हे लवकर पाहायला मिळणार नाही. हे कधीच बघायला नाही मिळणार. पण कसे आहात? एकदम मस्त. म्हणजे कसं वाटतंय? म्हणजे आज आम्ही त्याल्यापासून आम्ही पूर्णपणे शाळेत रमलोय, कारण की नाईकबाई आल्या, त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही खूप मजा मस्ती दंगा सगळं केलं आहे. आम्ही नाईकबाईंना खरं तर खूप त्रासही दिला आहे तिथे. पण ते शाळेचे दिवस आठवतात या बाकावर बसल्यावर दोघांनाही? हो आठवतात ना. म्हणजे शाळेत मी ऑलवेज फर्स्ट बेंचर होतो. लोकांना असं वाटेल की मी लास्ट बेंचर होतो, पण नाही. आय वॉज अ व्हेरी गुड स्टुडंट, व्हेरी गुड बॉय. ग्रेट अकॅडमिक्स नव्हते माझे, पण आय वॉज अ गुड बॉय. मी कधी शाळेत काय केलं नाही. जे काय केलं ते मी पंख फुटल्यावर कॉलेजमध्ये केलं. आणि तेव्हा मी बॅक बेंचर नाही, मी जवळजवळ आउट ऑफ द क्लास होतो. त्यामुळे आज बेंचवर बसल्यावर खरंच म्हणजे खूप असं वाटतं की आपण त्या नॉस्टेल्जिया होतो ना, तिथे गेलोय आम्ही. पण ताई, शाळेत कशी होती? तू पण फर्स्ट बेंचर, लास्ट बेंचर की मिडलवालं असतं? मी फर्स्ट बेंचर होते आणि मला अभ्यास करायला खूप आवडायचा. म्हणजे ह्या क्षेत्रात मी ॲक्सिडेंटली आले. मला असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं मी ह्या क्षेत्रात येईन. मला अभ्यास खूपच आवडायचा. म्हणजे गणित असेल, सायन्स असेल, इतिहास भूगोल माझा तेवढा आवडता नव्हता, पण बाकी सगळेच विषय मला खूप आवडायचे. त्यामुळे मला शाळेत जायला आवडायचं. मला एक दिवस सुट्टी जर कुठे जायचं आहे म्हणून घ्यायला लागली तर माझी रडारड असायची की अरे माझी शाळा बुडतीये. त्यामुळे तशीच होते मी. त्यामुळे मला शाळेचं एक जास्त आकर्षण आहे. म्हणजे शाळेला सुट्टी असल्यावर आम्ही मजा करायचो आणि ताई रडायची. पण ताई, आता जेव्हा आपण याच पतड्यातली एक मालिका साकारतो आणि नाईकबाई, जसे आज आम्ही बघितलं की तुझ्या बाई इथे आलेल्या, त्यांनी तुझ्याबद्दल सांगितलं. काय अभ्यास केला होता जेव्हा ही भूमिका साकारायचं ठरलंय, आणि जेव्हा विचारलं तेव्हाच काय डोक्यात? मला असा अभ्यास करून भूमिका नाही करता येत. म्हणजे ती माझी प्रोसेसच नाही आहे काम करण्याची. म्हणजे कितीही वेगळी भूमिका असेल. आता मी काशीबाईमध्ये राधाबाई केलं होतं, बाजीराव पेशव्यांच्या सिरियलमध्ये. मला इतिहास माहीत नव्हता, पण तो वाचून घेऊन मला स्क्रिप्टमधून जसा कळत गेला तसं करण्यात माझी ती प्रोसेस आहे. तर मला ती स्पॉन्टेनिटी मिळते. अदरवाईज मग खूप असं ठोकताळे बांधून केलेलं काम असं होतं. त्यामुळे मी अभ्यास काहीच केला नाही. आणि शारदाचं कॅरेक्टर हे आपल्याला दर 10 पावलांनी दिसणारं असं कॅरेक्टर आहे. त्यामुळे जे स्क्रिप्ट येतं ते आपल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत किती छान 100% घेऊन जाऊ शकतो, हाच आम्ही काम करताना प्रयत्न करत असतो. मग एकमेकांबरोबर वाचन असेल, मग तुम्ही ही रिॲक्शन द्या, मग त्याच्यावर माझी ही रिॲक्शन असेल, असं एक बेसिक गणित ठरलेलं असतं. आणि मग जे घडतं ते मास्टर जेव्हा होतो तेव्हा ज्या ॲक्शन रिॲक्शन्स होतात त्या मग पुढे आपण क्लोजमध्ये त्या कंटिन्यू करतो. त्यामुळे मला असं वाटतं की नॅचरली काम करण्यात एक गंमत असते. त्याच्यात तुम्हाला छान एक्सप्रेशन्स मिळतात. काही वेळेला सीनचा ग्राफही वेगळ्या लेवलला जाऊ शकतो. इमोशन्स तुमचे छान मिळू शकतात. तर तशा पद्धतीत काम करणारे आम्ही दोघंही आहोत. त्यामुळे असा अभ्यास नाही. नाईकबाई स्ट्रिक्ट आहेत, शिस्तीची बाई आहे, तत्वनिष्ठ बाई आहे. पण ती सहनशील सुद्धा आहे. पण सहनशीलता तिची एखाद्याचं चुकलेलं असेल तर त्याला ती दटावायला मागे बघत नाही, मागे पुढे करत नाही, किंवा ती व्यक्त व्हायला मागे पुढे करत नाही. पण ती अगदीच हमरातुमरीवर येऊन नाती तोडण्यापर्यंत माझं बरोबर आहे हे ठासून सांगत नाही. ती समजून घेणारी बाई आहे. तुमच्याविषयी सर विचारायचं की मगाशी जसं तुम्ही म्हणालात की मी त्रास देणार आहे, मी छळ करतोय, पण या पलीकडे जाऊन हे ऑफस्क्रीन नातं किती छान आहे. जेव्हा सेटवरचे सीन होतात, कट म्हटल्यावर हे नातं किती पलटतं. नाही खूप म्हणजे ही माझी नवीन फ्रेंडशिप आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे आणि मी ना फार बोलत नाही. आधी म्हणजे मी पटकन असा बोलका नाही, ओपन होत नाही.
पण आय डोंट नो, काहीतरी कनेक्शन आमच्या दोघांमध्ये झालं. आमचे विषय सेम आहेत. पेट लवर्स, तेच परत पेट लवर्स आहोत. झाडांशी बोलणं, झाडं, आणि ते आमचे ना सगळे विचार आहेत जे ते जुळतात. खाण्याच्या आमच्या चॉईसेस, डेफिनेटली ती नॉनव्हेज खात नाही पण मी खातो. पण असं कधी ती ना कुठल्या खाण्याला यशीची मी मला नाही, फक्त ती सांगते नकारे, प्राण्यांना नकारे मारू, कारण ती खरंच त्या थॉटची आहे. पण मी लहानपणापासूनच खातो, त्यामुळे पण इट इज नेव्हर ऑन द सेट. आणि आम्ही एन्जॉय करतो आमचं फूड, आमचं काम. मी परत म्हणेन की आय लुक अप टू हर ॲज अ सिनियर ॲक्टर. मी जरी खूप काम केलेलं असलं तरी उलट त्यांनी वेगवेगळ्या मीडियामध्ये काम केलं नाही, वेगवेगळ्या पद्धतीत, फक्त सिरियल, फक्त फिल्म्स नाहीत, म्हणजे सगळंच, वेब सिरीज म्हणा, ऍड फिल्म्स त्यांच्या इतक्या सुंदर आहेत. पण ते कसं आहे ना, प्रत्येक क्षेत्र वेगळं असतं ना. म्हणजे एक्झॅक्टली. तर मी म्हणजे बाबा हिच्यावर काम करायचं म्हणजे आता काय टेन्शन होतं एक. पण आय थिंक ते ऑफस्क्रीन पण आमचं खूप छान होत आहे. आणि सीनमध्ये आम्ही जर एकमेकांना जो गिव्ह टेक आहे तो नाही झाला तर ते लोकांना भावणारही नाही, ते पोचणारच नाही. पहिला सीन किंवा पहिल्या दिवसाची ही फ्रेंडशिप कशी होती? थोडी अनकम्फर्टेबल वाली असते ना, किंवा काही किस्से घडलेत का या मैत्रीत असे बोलता नाही, बोलता असं काय- मजेशीर असे? असं काय नाही, फक्त पहिल्या फोटोशूटला मला शॉर्ट्स असं आपण ओळखच नसते ना, काहीच ओळख नव्हते. बरं, मी अविसरांना ओळखत होतो, तिलाही ओळखत होतो अर्थात. आणि पण ना कधी असं हे नव्हतं की बाबा, पण मला थोडी भीती होती. मला ऑलवेज भीती असते मी कोणाबरोबर काम करताना, की काय कॅलिबरचे ॲक्टर्स आहेत हे सगळे. आणि मी तिचं काम आत्ता नाही बघत आहे, मी तिचं काम पाहिलंय. आणि मला किती लोकांनी पाहिलं हे मला माहिती नसतं. पण तो गिव्ह अँड टेक खूप छान झाला आमचा. आणि आमचा सीनमध्ये पण तो वर्क होतो. तिचा जो समंजसपणा आहे त्या अख्ख्या म्हणजे प्रत्येक सीनमध्ये, आणि माझं जे अरेरावीपणे बोलणं किंवा म्हणजे विचित्रच प्राणी आहे हा, जो मी नाही आहे, पण ते करावं लागतंय. पण ते बॅलन्स होतं. यु नो, टू बी अ बॅड पर्सन यू हॅव टू बी अ गुड पर्सन ऑल्सो, असं मला वाटतं. हो, पण ताई आता आम्ही बघतोय की एकीकडे शिक्षिका आणि एकीकडे घर सांभाळणं. आता खरं आयुष्यातही एकीकडे कलाकार आणि एकीकडे घर सांभाळणं, ही तारांबळ खरं तर कशा पद्धतीने नेहमी सुरू असते आणि याच्याशी कशी फेस करते? एकीकडे बिझनेसही असतो. हो, माझ्या बिझनेस बद्दल कोणीच बोललं नाही. नाही, घर आणि करिअर ही कधीच माझ्यासाठी तारांबळ नव्हती. कारण मी जॉईंट फॅमिली आहे माझी, माझ्या नंदा माझ्याबरोबर असतात. आणि मी अनेक वर्ष हे सांगत आली आहे की मी नसताना, मी कामासाठी ज्या वेळेला बाहेर पडते त्यावेळेला अमेयला पण त्यांनीच सांभाळलं आहे. माझं किचन त्या सांभाळतात, माझं घर त्या सांभाळतात. सो म्हणून मी निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकते. तर माझं हेच म्हणणं असतं दरवेळेला की तुम्हाला स्ट्रॉंग फॅमिलीचा सपोर्ट मिळणं हे कुठल्याही कुणासाठी, पुरुष असू दे स्त्री असू दे, त्या दोघांसाठी हे महत्त्वाचं आहे ज्यावेळेला तुम्ही कामासाठी बाहेर पडता. त्यामुळे अशी तारांबळ झाली नाही. पण त्यात मी माझ्या दृष्टीने एक गोष्ट केली किंवा मला ती करायला आवडते की ज्या वेळेला आपण घरी असतो त्यावेळेला आपण पूर्णपणे घरचे असलं पाहिजे. म्हणजे आता आपण बाहेर डे नाईट काम करतोय म्हणून मी आज सुट्टी आहे तर मी आज झोपूनच राहीन 12 वाजेपर्यंत, किंवा मी आज काहीच काम करणार नाही, तर असं नसतं. काही घरातली कामं असतात जी तुम्हीच करायची असतात, तर ती आपण आवडीने करायला लागतात किंवा आपण ती करतो. तर हे म्युच्युअली ज्या वेळेला एक गणित बसतं ना, तेव्हा मग सगळंच सॉर्ट होतं. पण फॅमिली सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण आता मी मालिकेत बघतो, वेगवेगळे प्रोमोज पाहिले आणि अनेक गोष्टी खरं तर या आयुष्यात घडतायत. काय सांगायला आवडणार आहे प्रेक्षकांना? कारण की आत्ता जसं मगासपासून सगळेच म्हणतात आणि ते खूप रिलेटिव्ह होतं की प्रत्येक जण कधी ना कधी या सिच्युएशनमधनं गेलं असेल किंवा आपल्या आजूबाजूचे तरी गेलेच असतील. जो नेहमी असं वाटतं ना की वेगळ्या, अनेक वेळा म्हटलं जातं की वेगळं काहीतरी घेऊन, आणि आता हे खूप वेगळं दिसतंय. सो याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं ना की दरवेळेला वेगळं काहीच नसतं. कारण आपल्या आयुष्यात पण रोजचा दिवस हा वेगळा नसतो ना. डेली सोप हे आपलं आयुष्य आहे. डेली सोपला रोज काही ना काहीतरी दाखवायचं असतं, दररोज काहीतरी तुमच्यासमोर सादर करायचं असतं. तर त्या कंटेंटमध्ये रोज नवीन काहीतरी मिळेल ही अपेक्षाच नाही आहे. जसं आपलं आयुष्य असतं ते कधीतरी मोनोटोनस होतं, कधीतरी त्याच्यात काहीतरी नाट्यपूर्ण घडतं, कधीतरी छान घडतं, कधीतरी वाईट घडतं. या सगळ्याच इमोशन्स किंवा हे सगळ्याच घटना डेली सोपमध्ये येतच असतात. फक्त मुद्दा असा आहे की तुम्ही त्या प्रोजेक्टद्वारे नक्की काय म्हणण्याचा प्रयत्न करताय. नुसतं न काही म्हणताच डेली सोप असेल तर तो वर्क
कदाचित होणार नाही. पण जर तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, जी सामाजिक बांधिलकी आपली आहे, त्या समाजाच्या प्रती तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी त्या निमित्ताने तो तो एपिसोड बघून, ती सिरियल बघून जर 100पैकी एकाच्या जरी मनात हा विचार आला की अरे आपण चुकतोय, तरी त्या शोचं क्रेडिट आहे ते. तर हे एवढंच अपेक्षा ठेवायला पाहिजे आपण टेलिव्हिजनकडनं. पण आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की आमच्या प्रोजेक्टद्वारे आम्ही काहीतरी समाजाच्या उपयुक्त एक थॉट देतोय. तर तो थॉट डेफिनेटली या सिरियलच्या माध्यमातून मिळणार आहे. पण म्हणून ही टोटलीच काहीतरी वेगळीच करतोय आम्ही सिरियल, असं काही नाही आहे. नेहमीचे जे ड्रामा आहे नेहमीचा तो असणारच आहे त्या सिरियलमध्ये. पण तरी त्याचा उद्देश असा आहे की हे बघून कुणाला तरी शहाणपण यावं, कुठल्या तरी बाईचं आयुष्य तिच्यासाठी तरी सुधारावं, तिच्या आयुष्यात तिला छान क्षण अनुभवायला मिळावेत, हा एवढाच त्याचा मागचा उद्देश आहे. आणि आम्हाला नक्की खात्री आहे की त्याच्यातलं काहीतरी फरक पडेल आणि काहीतरी कुठेतरी जाणीव तरी होईल लोकांना, एवढंच त्याचा उद्देश आहे. अगदीच होईल. पण आता असं असतं ना की शिक्षिका आयुष्यात आल्यावर आई बाबानंतर कोण आपल्याला घडवत असतं तर शिक्षिका असतात. मला असं सांगा की एखादा घडलेला प्रसंग शिक्षकांसोबतचा, ज्या प्रसंगातनं आपण खूप काही शिकून गेलो. जसं की मला एकदा लेक्चरच्या बाहेर उभं केलेलं की मी उशिरा आलेली म्हणून, पण त्या दिवसानंतर मी हे खरं शिकली की नाही, आपण कुठेच उशिरा नाही गेलो पाहिजे, ही गोष्ट शिकली. असं काही घडलंय कधी? माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर शिक्षकांकडनं नाही, पण माझे मेंटॉर आहेत मिस्टर भरत दाभोळकर, ॲड गुरु म्हणतो आपण त्यांना, ॲडमॅन म्हणतो. मी खूप वाईट फेजमध्ये जेव्हा चाललो होतो, वाईट फेजमधनं, तेव्हा म्हणजे आम्ही आजारी पडलो होतो आणि काम नव्हतो करत, आणि तेव्हा जे फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही ना नको त्या गोष्टींकडे मग वळता, म्हणजे दारू किंवा काही कुठल्याही गोष्टी, तर त्यातनं बाहेर काढणारा मला माणूस तो, पॉझिटिव्हिटी शिकवणारा माणूस तो. आणि ही टॉट मी लॉट ऑफ थिंग्स, म्हणजे खूप गोष्टी मला त्यांनी शिकवल्या. आणि पेशन्स, की चल ठीक आहे, हे नाही काम झालं दुसरं काम होईल, हे नाही झालं असं होईल. आणि प्रचंड मला मेंटली सपोर्ट केलं त्या माणसाने. तर मी त्यांना ते म्हणजे माझ्या मते ते माझे सर्व आहेत या क्षेत्रात. आणि किंवा या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा माझ्या लाईफमध्ये ही प्लेज अ व्हेरी इंटेग्रल पार्ट. जो एक शिक्षक म्हणून जे आपल्याला पेरेंट्ससारखे असतात. मला माझ्या पेरेंट्सचा म्हणजे रिअल पेरेंट्सचा एवढा साथ मिळाला नाही, कारण ते जगले नाही तेवढे. पण मी जिच्याकडे वाढलो, माझ्या मम्माकडे, म्हणजे मंगला संस्गिरी, आणि माझे डॅडी मोहन संस्गिरी, त्यांनी माझ्यावर चांगलेच संस्कार केले ॲज अट. पण टीचर म्हणून म्हणाल तर जेव्हा मला अक्कल आली तेव्हा भरत सर होते, ज्यांनी मला ती खरी अक्कल दिली आयुष्यात, कसं आपल्याला राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, आणि कंट्रोल युअर सेल्फ, युअर ॲग्रेशन. आणि खूप मला राग आला की माझी बायको अजूनही म्हणते, तू रागवलास की तू भरत सरांना फोन कर, एक 4 शब्द त्यांच्याशी बोल. अँड इट इज अ फॅक्ट. आणि मी त्यांच्याशी बोललो की मला खूप बरं वाटतं. इट इज लाईक अ थेरपी फॉर मी. अगदीच. ताई काय सांगणार? काय प्रश्न होता, मी यांचं उत्तरातच असं आहे. विचारलं की असं कोणता प्रसंग? हां, असा एखादा प्रसंग मला नाही सांगता येणार. मला असं काही आठवत नाही आहे की ही एक घटना घडली आणि तिथून मला काही वेगळं मिळालं. पण इन जनरलच आपल्याला प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणीतरी भेटतच असतं की ज्याच्याकडे बघून, ज्याच्या गोष्टी ऐकून किंवा त्यातनं आपण काहीतरी शिकत जातो. तर असं मला एखादा किस्सा पटकन नाही आठवणार की हे घडलं आणि मी बदलले असं. म्हणजेच पण प्रोमो आल्यापासून सगळेच जण तुझ्या खूप प्रेमात आहे. मला सांग, काय काय प्रतिसाद तुझ्यापर्यंत आला आणि काय काय प्रतिक्रिया जवळच्यांच्या मिळाल्या? आत्ता प्रोमोज आलेत, त्याच्यामुळे लोकांना आवडतातच आहेत. छान वाटतंय त्यांना की एक तर पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि म्हणजे इंस्टाग्रामवर पण आवडतंय लोकांना. आता ॲक्च्युअल रिॲक्शन्स जेव्हा सिरियल ॲक्च्युअल सुरू होईल, जेव्हा ते एपिसोड्स बघतील तेव्हा कळेल की कसं काय वाटतं, काय नाही. पण आत्ता आवडतंय. सर, आली आतापर्यंत प्रतिक्रिया की का छेळतोय तू तिला, अशी आली आहे कोणती प्रतिक्रिया अजून? नाही, अजून तरी आली नाही आहे. लोकांना ना काय होतं प्रॉब्लेम, की जे लोक मला ओळखतात ते मला गेटअपमुळे ओळखतच नाहीत. अरे तू आहेस काय, असं होतं ते. पण येतात त्या प्रतिक्रिया, येतील. आधी घरूनच आल्या आहेत की काय बाबा, म्हणजे मुलांकडनं झालं की बाबा का असे नेहमी खडूस रोल करत असतो. म्हटलं दॅट इज माय प्रोफेशन, मला जे करायला सांगतील ते मी करतो. बट दे नो अँड फॉर अ फॅक्ट की मी तसा नाही. पण येतील रिॲक्शन्स, हळूहळू कळतील. पण मी आय डोंट रिअली म्हणजे चांगल्या रिॲक्शन्स किंवा वाईट, मी पटकन रिॲक्ट होतो कुठल्याही गोष्टीला.
तर मी ते होणार नाही. ते शिकायला पाहिजे मला, त्याला पेशन्स लागतो. त्यामुळे फार मी फार मी बघत नाही. चांगले असतील तरी घेईन, वाईट असतील तरी घेईन. शेवटी जर वाईट असतील की हा नालायक आहे, हा नीच माणूस आहे, तर मग दॅट इज माय विनिंग पॉईंट की आय एम डुईंग माय जॉब करेक्टली. पण सोशल मीडियाचा विषय निघाला म्हणून विचारते, आता काही रील्स वगैरे करायचं ओव्हरऑल असं काही प्लॅनिंग घडतं शूटिंग दरम्यान की काही? नाही, असं एक तर मी तेच म्हटलं ना, की असं काही प्लॅनिंग करून मी कधीच काही करत नाही. पण वेळ मिळाला तर फक्त मी एक आता डोक्यात डेफिनेटली ठेवते, की नाईकबाईंच्या लुकमध्ये, म्हणजे लोक मला नाईकबाई म्हणून म्हणतील अशा लुकमध्ये मला रील्स तशी करायची नाही. जी नाईकबाईंना सूट होईल अशी रील्स मी नाईकबाईंची करेन, किंवा अदरवाईज मी ऐश्वर्या म्हणून करेन. ती जरा गफलत होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेच, पण आता नाईकबाई आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरंच शिकवणार आहेत, आणि कारण आम्ही प्रोमोमधनंच बघतोय की खूप काही वेगळे संदेश आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. काय सांगायला आवडणार आहे या नाईकबाई? त्याच सांगतील. नाईकबाई ह्या प्रत्येकाच्या घराघरात आहेतच, फक्त त्या ओळखायची गरज आहे. सो तुम्ही ही सिरियल बघाल तेव्हा तुम्हाला अशी एकतरी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला दिसेल डेफिनेटली. जर दिसली तर तिचा रिस्पेक्ट तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर तिला छान वाटेल अशी सुद्धा एखादी गोष्ट नक्की करा. आणि जर तुम्हाला तिच्या घरच्या काही गोष्टींमध्ये मदत करता आली तर ती सुद्धा नक्की करा. सो बघत राहा आमच्या लाडक्या नाईकबाई स्टार प्रवाहावर 10 ऑगस्टपासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता. एवढंच सांगायचं आहे की यांच्याकडनं नाईकबाईंकडनं तो पेशन्स शिका. त्यांनी खूपशी घरं आपली ना वाचतील. आणि हेमंतकडनं काही शिकू नका प्लीज. असे जर पुरुष तसं वागू नये खरंच, डेफिनेटली. आणि आय थिंक ती एक म्हण आहे ना, काय म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बाई वगैरे, असं काही नाही आहे. मला असं वाटतं की शी इज म्हणजे यू हॅव टू स्टार्ट रिस्पेक्टिंग विमेन. इट इज हाय टाईम नाव. म्हणजे आपल्या देशात जे काय चाललं आहे तर आता ते बंद झालं पाहिजे. आणि मी उगाच तत्त्वज्ञान शिकवणार नाही, पण रिस्पेक्ट विमेन, रिस्पेक्ट युअर मदर, युअर वाईफ, युअर सिस्टर्स, युअर फ्रेंड्स, आणि एस्पेशली रिअली स्टार्ट रिस्पेक्टिंग विमेन इन दिस वर्ल्ड किंवा इन दिस या भारतात, असं मला वाटतं. अगदीच. आणि थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. आणि नाईकबाई सगळेच जण पाहायला विसरू नका, ती तुमच्या भेटीस येते 10 ऑगस्टपासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.